हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपण आपल्या आचार्य 90 FM च्या माध्यमातून नेहमीच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो. विविध विषय आहेत, त्या विषयांसंदर्भातली माहिती जी आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर आजचा विषयही तसा खास आहे आणि ऐकावासा वाटणाराही आहे, कारण सध्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विविध ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा बालनाट्य जे आहेत ती होत असतात. अनेक बालनाट्य जे आहेत ते अगदी आपण सगळेजण आवर्जून ते पाहण्यासाठी जातो आणि त्याच्यातून लहान मुलांना बोध घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात. तर नुकतेच बालनाट्य स्पर्धा एक पार पडली होती. ती स्पर्धा सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित 21वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा होती आणि या बालनाट्य स्पर्धेमध्ये 2024-25 ची ही बालनाट्य स्पर्धा आणि या बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये ज्या बालनाट्याला पहिला क्रमांक मिळाला, प्रथम क्रमांक मिळाला, ते होतं लहान मुलांची बाप गोष्ट. खरंच नावामध्येच एक युनिकनेस आहे. तर या नाटकाला पहिला क्रमांक मिळाला, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आणि याच नाटकाचे दिग्दर्शक वैभव उबाळे आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. थँक्यू सो मच. या नाटकाविषयी बोलायचं गेलं तर फक्त केवळ एका पारितोषिकावर हे नाटक थांबलेलं नाहीये, तर बरेच पारितोषिकं मिळालेली आहेत. सर्वोत्कृष्ट नाट्य निर्मिती प्रथम पारितोषिक, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन प्रथम पारितोषिक, सर्वोत्कृष्ट नैपथ्य द्वितीय पारितोषिक आणि सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना द्वितीय आणि अभिनय रौप्य पदक स्त्री मनस्वी केसकर हिला सुद्धा पारितोषिक मिळालेलं आहे. तर खूप छान वाटतंय की आज आपण बघतोय की बऱ्याच पालकांचाही खूप मोठा प्रश्न असतो की आमची मुलं सतत मोबाईल घेऊन बसलेले असतात, काही ऍक्टिव्हिटीज करत नाहीयेत किंवा ते फार मोबाईल एडिक्ट झालेत. तर कुठेतरी एक असं चित्र निर्माण झालेलं असताना इथे असे अनेक लहान मुलं आहेत जे बालनाट्यातून पुढे येत आहेत, स्वतःला घडवत आहेत आणि वैभव सारखे अनेक दिग्दर्शक आहेत ते त्या मुलांना घडवण्याचं काम करतायत. तर वैभव, सगळ्यात पहिल्यांदा तुझं खूप खूप अभिनंदन की येस, दिग्दर्शनामध्ये आलेला आहेस तू आणि याही अगोदर ॲज अ डिरेक्टर म्हणून तू काम केलेलं आहेस. पण आता स्टेट लेवलला महाराष्ट्र राज्य ही जी खूप मोठी स्पर्धा झाली आणि तिकडे आपल्या नाटकाला प्राइज मिळालं. खरं तर कसं वाटतंय तुला आता? आधी सर्वात प्रथम आचार्य 90 FMचं मी खरंच मनापासून आभार मानतो की त्यांनी हा चान्स दिला, आज इंटरव्ह्यूसाठी बोलवलेला आहे. आणि ॲक्च्युली ही गोष्ट खूप मोठी आहे माझ्यासाठी सुद्धा आणि संपूर्ण लहान मुलांची बाप गोष्ट या टीमसाठी ही गोष्ट खूप मोठी आहे. आणि ॲक्च्युली बऱ्याच गोष्टी आहेत, छान वाटतंय आणि बऱ्याच गोष्टी लोकांपर्यंत पोहोचाव्यात असंही वाटतंय. इवन माझ्या संपूर्ण टीमची जी काही मेहनत होती, ज्या काही गोष्टी त्यांनी केलेल्या, जी काही मेहनत प्रत्येक इंडिव्हिज्युअल पालकांनी, मुलांनी आणि इवन शाळेतल्या शिक्षकांनी जी काही घेतली आहे ती खरंच वाखण्याजोगी आहे आणि जनरली आवडेल आज जे काय आपण गप्पा मारणार आहोत त्यावर. येस, मी सुद्धा एक्सायटेड आहे, कारण हा विषयच तसा आहे की या विषयावरती आपण जितकं बोलू तितका तो इंटरेस्टिंग वाटत जातो. तर खरं तर तू तुझी सुरुवात जी आहे, तू थिएटर आर्टिस्ट आहेस, कलाकार आहेस, तू दिग्दर्शन केलेलं आहेस, पण खरं तर हा तुझा एक वेगळा प्रयत्न राहिलेला आहे. कारण पूर्णपणे वेगळा म्हणूया आपण. तर एक काय असतं की आपण कुठेतरी छान काम करत असतो, आपलं एक डेली रुटीन सुरू असतं, पण आपण त्यातूनच आपण स्वतःसाठी काहीतरी एक निर्णय घेतो आणि त्या एका गोल कवचातून आपण बाहेर पडतो आणि मग एक कुठेतरी ठामपणे हा निर्णय घेतो. तसाच तू हा निर्णय घेतलास की संपूर्णपणे हे नाटक जे आहे ते तुझ्या अंडर दिग्दर्शित करण्याचा किंवा ॲज अ डिरेक्टर म्हणून ते काम करण्याचा. तर हा निर्णय घेताना थोडं कुठे अवघड वाटलं का किंवा काय सांगशील? अवघड असं नाही वाटलं, कारण ऍक्च्युली काय की प्रत्येक गोष्ट जी असेल ते आधी ट्रेनिंग येते आणि त्यानंतर ते आपण काम करतो. तर कुठेतरी डिरेक्शन हे करताना याची कुठेतरी माझी ट्रेनिंग झाली होती. नाही म्हटलं तरी बऱ्याच जणांना माहिती आहे की मी मुक्तचंद नाट्य संस्थेमध्ये काम करतो आणि इव्हन तिथे गेले 7 ते 8 वर्ष झाले मी संदीप गचंडे सर आणि करिश्मा विलास वाघ या दोघांच्या अंडर मी दिग्दर्शन शिकतोय, करतोय आणि त्यांनी बरेच प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलेत मला या बाबतीत. त्याच्यामुळे जे काय एक्सपेरिमेंट करायचे होते ते बऱ्याच प्रमाणात करून घेता आलेत आणि त्याच्यानंतर जेव्हा आता इंडिव्हिज्युअली जेव्हा हे नाटक करायला घेतलं तर त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव सोबत असल्या कारणाने मला असं वाटतं की ते बर्डन नाही म्हटलं अजिबात, जे सहजतेने होऊन गेला.
बरोबर. म्हणजे एक एक्झॅक्टली काय की आपण असं म्हणूयात की अनुभव तुला खूप आलेला आहे, अनुभव तुझ्या पाठीशी होता. हा. तर त्यामुळे कदाचित हे करणं तितकं अवघड तुला वाटलं नसेल. बरोबर. तर म्हणजे आता जसं की मला माहितीये की लहान मुलांची बाप गोष्ट ह्या नाटकामध्ये तू काही शाळेतील विद्यार्थी घेतलेत. हो. तर आता बऱ्याचदा काय होतं की आपण एखाद्या ठिकाणी लहान मुलांना शिकवत असतो किंवा त्यांच्या कार्यशाळा घेत असतो. ते कार्यशाळा घेत असताना तिथे मुलं जी आहेत ती ऑलरेडी ट्रेन झालेली असतात. त्यामुळे बरोबर. त्यांच्याकडून एखादं नाटक बसवून घेणं किंवा ते नाटक तयार करून घेणं, व्यवस्थित ते सेट करणं हे थोडंसं म्हणावं इतकं अवघड नाही जात. पण अशी मुलं ज्यांना इतका एक्सपिरियन्स नाहीये किंवा ज्यांना स्टेज ची इतकी आयडिया नाहीये, तर अशा मुलांना प्रॅक्टिस करून घेणं किंवा अशा मुलांकडून तयारी करून घेणं हे अवघड होतं का, किंवा हे चॅलेंज तू कसं पूर्ण केलंस? खरं तर अवघड होतंही आणि नाही पण. कारण माझ्या माहितीनुसार श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल या शाळेचं हे माझ्या मते 3रं वर्ष असावं की ज्या वर्षी ते पुन्हा राज्य बालनाट्य स्पर्धा करतायत. तर गेल्या 2 वर्षांपासून वेगवेगळे डिरेक्टर येऊन गेलेत, त्यांनीही बऱ्याच गोष्टी शिकवल्यात मुलांना. त्याच्यामुळे नाही म्हटलं तरी 18 जणांची आमची टीम, त्या 18 जणांमधले 9 ते 12 मुलं तरी पकडून चला अप्रॉक्सिमेटली, की जी आधी गेली 2 वर्ष काम करत होते. So त्यांना बेसिक आयडिया होती की नाटक काय असतं, थिएटर काय असतं किंवा कशा पद्धतीने नाटकात एंट्री एक्झिट घेतल्या जातात. त्याच्यामुळे काहीच मुलं जी नवीन होती, ज्यांना मला नव्याने ह्या सगळ्या गोष्टी शिकवाव्या लागल्या होत्या. पण शेवटी कसं होतं की संपूर्ण एक टीम वर्क आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने जर समजा एकाच लेवलवरती जर समजा काम करत असतील तर कुठेतरी ते वाईट जुळणार आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांना शून्यापासून शिकवावं तर लागलंच आहे म्हणा. आणि शिकवता ऍक्च्युली बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडनं मला मिळालेल्या आहेत. जसं की आपण म्हणजे असं बोलायचं म्हणून नाही म्हणत आहे, पण जेन्युइनली त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी मिळाल्यात. कारण एक मला चांगलं वाटली की ह्या सगळ्या मुलांमध्ये 18 जणांमध्ये की यांच्यामध्ये युनिटी खूप चांगली आहे. कारण जे ऍक्च्युली काम दिग्दर्शकाचं असतं की युनिटी निर्माण करणं, तिथे कुठेतरी मला असं वाटतं की मी तिथे थोडासा रिलॅक्स होतो की बाबा युनिटी ऑलरेडी यांच्यामध्ये आहे. तरी अशासाठी मी एकदा एक प्रयत्न पण केला होता की 18 जण आहेत, तर मग 18 जणांमधल्या मी अर्ध्यानं काढून टाकणार होतो नाटकातनं. तर मग अशा हिशोबाने जर विचार चाललेला की आपण काहीतरी ट्रायल करून बघूया, जरा बघूया यांची युनिटी टेस्ट घेऊया आपण की काय होऊ शकतं यांच्यामध्ये. तर त्यावेळेस मी लिटरली ऍक्च्युली मुलं रडायला पण आली होती त्यावेळेला. वाईट वाटत होतं, पण मला फक्त बघायचं होतं की ह्यांच्यामध्ये युनिटी खरंच आहे का. म्हणजे जर एकाला जर मी ग्रुपमध्ये काढून टाकतोय तर त्याच्यासाठी हे 17 मुलं काय करू शकणार आहेत. आणि तेव्हाच ऍक्च्युली एक्सपिरियन्स खूपच छान होता आणि त्यावेळेस जेन्युइनली समजलं की ही मुलं खरंच एकमेकांशी खूप जास्त कनेक्ट आहेत आणि एकमेकांसाठी काही करू शकते ग्रुपमधली मुलं. त्यामुळे मला एक ते खूप सहज गेलं ते काम करताना. आणि यांच्यासाठी मला त्या गोष्टीसाठी स्पेशली कुठे जास्त वेळ घालवता नाही गरज पडली. म्हणजे मेन फोकस जो कामावरती जे होतं आपलं ते तिकडेच बरोबर छान ते लागला गेला, तो वेळ म्हण किंवा ह्या सगळ्याच गोष्टी. सो मला असं वाटतंय की लहानपण म्हणजे लहान बाळ जी असतात, लहान मुलं जी असतात ती निरागसता कुठेतरी त्यांच्यामध्ये असते आणि त्याच्यामुळे कदाचित हे सगळं शक्य झालं असावं. तर खूप छान आहे. तर वैभव सोबतच्या आपल्या या गप्पा ज्या आहेत त्या अशा सुरू राहणार आहेत. मला अजून बरेच प्रश्न पडलेले आहेत, कारण लहान मुलांसोबत ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला वैभवने आताच सांगितलं की त्याला बऱ्याच गोष्टी मिळालेल्या आहेत, त्याला बरंच काही वेगळं शिकायलाही मिळालं असेल. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर अजूनही इंटरेस्टिंग गप्पांची मैफिल आपली अशी सुरू राहणार आहे, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. श्रोते हो, तुम्ही कुठेही जाऊ नका. आजच्या आपल्या या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत लहान मुलांची बाप गोष्ट या नाटकाला, या बालनाट्याला प्रथम क्रमांक मिळालेला आहे आणि त्याचे दिग्दर्शक वैभव आज आपल्यासोबत जोडला गेलेला आहे. छान त्याच्यासोबत गप्पा मारतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपल्यासोबत वैभव जोडला गेलेला आहे. तर लहान मुलांची बाप गोष्ट या बालनाट्याविषयी आपण त्याच्याशी छान गप्पा मारतोय. वैभव, बालनाट्य म्हटलं तर आपण बऱ्याच गोष्टी आपण ज्याच्याविषयी बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे
लिखाण लेखन तर ते लेखक स्वतः संदीप बेसांडे सर आहेत जे हो. तुझे गुरु आहेत. त्यांच्याकडून ही स्क्रिप्ट कशी लिहिली गेली किंवा स्क्रिप्टच्या मागची काही स्टोरी आहे का मला ऐकायला आवडेल. स्क्रिप्टच्या मागची स्टोरी ॲक्च्युली बऱ्याच सरांच्या स्क्रिप्ट अशा आहेत, संदीप सरांच्या स्क्रिप्ट अशा आहेत की ज्या त्यांनी खूप छान पद्धतीने लिहिल्या आहेत आणि त्या अजूनपर्यंत लोकांच्या समोर यायला हव्यात अशी त्यांचीही इच्छा आहे प्रामाणिक आणि माझीही इच्छा आहे. आणि ॲक्च्युली जर ह्या लहान मुलांची गोष्टी या स्क्रिप्टच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ही सरांनी 2018 लिहिलेली स्क्रिप्ट आहे. सो त्यावेळेस याचे आम्ही नाटकाचे प्रयोग केले आणि 2018 ज्यावेळेस ते नाटक मी करायला घेतलं होतं तर तेव्हा मला स्पर्धेसाठी करायचं होतं हे नाटक, पण काही कारणास्तव नाही जुळून आल्या काही गोष्टी, त्याच्यामुळे ती गोष्ट स्किप झाली होती. सो ते कुठेतरी माझ्या मनातही राहिलं होतं की नाही ही स्पर्धेला करायला हवी आपण कधीतरी. आणि नंतर मग बऱ्याच वर्षांचा काळ गेल्याच्या नंतर परत काय त्या गोष्टीचं नावच नाही आलं परत बाहेर. त्यानंतर आता जेव्हा हे ह्या वर्षी जेव्हा आता करायचं ठरवलं की आपण राज्य बालनाट्य स्पर्धा करायची आणि शाळेतर्फे जेव्हा करत होतो त्यावेळेस शाळेमध्ये बऱ्याच स्क्रिप्ट मांडल्या समोर की ही स्क्रिप्ट करायची का, ती स्क्रिप्ट करायची का. इव्हन शाळेमधून तर असंही बोललं गेलं होतं की गेल्या वर्षी येगेगे परी हे सरांची स्क्रिप्ट होती, संदीप सरांची, जी 3rd आली होती फायनलला. सो ती स्क्रिप्ट करूया का, ऍक्च्युली ही ठरणं चालू होतं. पण समोरून आम्ही विचारणं पण केली त्या बाबतीत की ही स्क्रिप्ट जर आम्ही केली तर चालेल का, तर त्यांनी सांगितलं की मग दिग्दर्शक दुसरा ठेवावा लागेल. तर मग त्यावेळेस असं झालं की मग दिग्दर्शक दुसरा असेल तर शाळा म्हणली की नाही असं नाही सांगणार, आम्हाला दिग्दर्शक तूच हवाय आणि हवं तर स्क्रिप्ट चेंज करू आपण. मग तेव्हा संदीप सरांशी डिस्कशन करता करता त्यांच्याकडनं एक स्क्रिप्ट त्यांनी सजेस्ट केली की वैभव लहान मुलांची गोष्ट अशी एक स्क्रिप्ट आहे की जी मी एकाला पाठवली होती पण त्यांनी ती रिजेक्ट केली का तर त्यांना ती जरा हेवी वाटली स्क्रिप्ट. सो त्यानंतर मग मी म्हटलं की एकदा पिच करून बघूया शाळेमध्ये, जर त्यांना आवडली तर मग बेटर. आणि जेव्हा त्यांना ती 1 लाईन मी ऐकवली स्क्रिप्टच्या बाबतीतली तर त्यावेळेस शाळेमधून मला डायरेक्टली म्हणजे एकही प्रश्न न विचारता ग्रीन सिग्नल आला की डन आपण हेच करतोय. माझं असं झालं की मी फक्त मला ऐकवायला आलोय, तुम्ही डायरेक्टली कन्फर्म धरून चाललाय. म्हणजे मला ते विचारा की तू इंटरेस्टेड आहेस का ही स्क्रिप्ट डिरेक्ट करायला. तर त्यांनी कन्फर्म धरलं आणि नंतर माझं असं झालं की मग या पॉईंटला मला ते आठवलं की अरे 2018 आपलं हे स्वप्न अपूर्ण राहिलं होतं, तर कदाचित हीच ती वेळ असेल की हे स्वप्न आपलं पूर्ण होऊ शकतं कदाचित. मग ह्या शब्दावरती जी गोष्ट सुरू झाली होती लहान मुलांची गोष्ट ती आज इथपर्यंत येऊन पोहोचली आहे. त्यामुळे खरंच संदीप सर म्हणा, इव्हन शाळेतले शिक्षक म्हणा आणि कुठेतरी आपला लक हेही म्हणू शकतो, सगळ्यांचे एकत्रित जुळून आल्या सगळ्या गोष्टी म्हणून कुठेतरी ही स्क्रिप्ट आज इथेपर्यंत जुळून आले रेशीम गाठी. नाही डेस्टिनी म्हणू शकतो याला आपण, कारण कुठेतरी तू ती स्क्रिप्ट पाहतो 2018 साली, तुझी इच्छा असते की त्याला तू डिरेक्ट करावीस किंवा ती स्क्रिप्ट ते नाटकाच्या स्पर्धेसाठी उतरवावी आणि ते कुठेतरी तिथे अपूर्ण राहिलेलं स्वप्न हे आफ्टर इतक्या सगळ्या वर्षांनी ते कुठे पुन्हा ते तिकडे वळण घेतं आणि त्या सगळ्या गोष्टी त्या पूर्ण होतात. खरं तर खूपच इंटरेस्टिंग आहे हे सगळं. पण मग त्यानंतर संदीप सरांच्या काय प्रतिक्रिया किंवा त्यांनी तुला स्क्रिप्ट दिली पण मग ज्या वेळेला तुला आपल्या या स्क्रिप्टला आपल्या या नाटकाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं, कशा शुभेच्छा आल्या तुला आणि काय रिॲक्शन्स होत्या सगळ्यांच्या? ऍक्च्युली प्राथमिक फेरी जेव्हा झाली होती या नाटकाची तर त्यावेळेस मुंबई केंद्रातून आम्ही उतरलो होतो आणि त्यावेळेस नाटकाला 2nd प्राइज मिळालं होतं की 2nd नाटकही आलं होतं, दिग्दर्शनाचंही 2nd मिळालं होतं. तर त्यावेळेस खरंच खूप म्हणजे खूप आतून आनंद झाला होता सरांना, मला, इव्हन संपूर्ण टीमला, कारण पहिल्यांदा काम करतोय ॲज अ डिरेक्टर म्हणून शाळेसोबत. शाळेचा पण विश्वास आहे की आम्हाला जिंकायचं आहे म्हणून आम्ही तुम्हाला बोलवलंय. आता ही खूपच मोठी गोष्ट आहे की त्यांनी टाकलेला विश्वास, पण शेवटी प्रयत्न करत राहणं हे अपेक्षित. त्या हिशोबाने काम चालू होतं. 2nd जेव्हा आम्ही प्राथमिक फेरीला आलो तर त्यावेळेस खूप छान वाटलं सरांना की बाबा चला आता आपण फायनलला गेलेलो आहोत. एक नाही म्हटलं तरी 450 नाटकांमधून कुठेतरी आपण टॉप 30 मध्ये दिसतोय. सो ही गोष्ट ऍक्च्युली खरंच मोठी होती, कारण आम्ही तिथेच जिंकलो ह्याच बेसिसवरती होतो. कारण आता फायनलचा रिझल्ट काय लागू त्याच्याशी आपल्याला इतकं देणं घेणं नाही, आपण फक्त सादरीकरण उत्तम करून यावं. आणि अंतिमला पण जेव्हा प्रथम क्रमांक आला तर त्यावेळेस एक 2 दिवस आमच्या ह्याच गोष्टीमध्ये गेले की विश्वासच बसला नाही नेमकं काय, खरंच विश्वास ठेवू या गोष्टीवरती, प्रथम क्रमांक आलाय. कारण कुठे म्हणजे जेव्हापासून संदीप सरांसोबत मी जेव्हापासून काम करतोय गेले 7-8 वर्ष झालं,
तर तेव्हापासूनच हे कुठेतरी स्वप्न आहे की आपण फायनलमध्ये प्रथम यावं. कारण प्रथम येण्याची एक मजाच वेगळी असते. पण ॲक्च्युली माझं इंडिव्हिज्युअल जर एक सांगायचं झालं तर माझं एक स्वतःचं असं टार्गेट होतं की प्रथम येणं इथंपर्यंत थांबणं नव्हतं. तर शासन प्रथम आलेल्या नाटकांचा एक शो लावतो, एक कार्यक्रम असतो. त्या कार्यक्रमात परफॉर्म करायची संधी मिळते आणि ती गोष्ट फक्त प्रथम क्रमांक जो महाराष्ट्रातनं येतो त्यांनाच मिळत आहे. तर ते वा. ॲक्च्युली माझी अपेक्षा होती की मला तिथे परफॉर्म करायचं आहे. मग ते प्रथम येऊन मिळू दे किंवा सेकंड मिळू दे किंवा थर्ड मिळू दे. गेल्या वर्षी थर्ड आल्या कारणाने मला तो चान्स ॲक्च्युली हुकला होता आणि ह्या वर्षी कदाचित प्रामाणिक प्रयत्न चालू आहेत म्हणून तिथेपर्यंत पोहोचणं झालं आहे. स्वतः वाट फक्त ह्या एकाच गोष्टीची की कधी तो शो अनाऊन्स होतोय शासनातर्फे आणि तिथे आम्ही नक्कीच. जातोय परफॉर्म करायला. कारण माझ्यासोबत संपूर्ण टीम या गोष्टीची या दिवसाची वाट वाट पाहते. बघतोय. नाही खरंच म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचं नाही का आपलं एक टार्गेट असतं की हे मला पूर्ण करायचं आहे आणि शेवटी तुम्ही काय करता की ते टार्गेट अचीव्ह करण्यासाठी अगदी 100% देता स्वतःचे. हो. मग त्यासाठी आपल्याला काही कडक थोडेसे मनाविरुद्धही निर्णय काही घ्यावे लागतात किंवा अनेक बरेच. टफ डिसिजन्स घ्यावे लागतात. बट त्यातूनही स्वतःची मानसिक स्थिती मुळात न हलू देता आलेल्या सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करत तू पुढे गेलास आणि कदाचित त्याचं सगळ्याचं हे फळ आहे जे तुला मिळालंय. तुझी मेहनत तुझ्या कामातून दिसून आली आहे. तर खरंच खूप छान वाटतंय सगळं ऐकताना. जी शाळा इतकी वर्ष वाट पाहत होती की त्यांच्या शाळेचा नंबर यावा आणि त्यांनी ज्या कॉन्फिडेंटली सांगितलेलं की आम्हाला बक्षीस पाहिजे म्हणून आम्ही दिग्दर्शक म्हणून आम्हाला तुम्ही हवे आहात, त्या शाळेच्या काय प्रतिक्रिया होत्या किंवा त्यांचा कसा फीडबॅक मिळालाय? शाळेच्या बाबतीत जर खरं सांगायचं झालं तर सुलोचना सिंघानिया या स्कूलच्या 2 शिक्षिका आहेत. एक म्हणजे प्राथमिक विभागाच्या प्रमुख डॉक्टर दीप्ती जोशी आणि त्यांच्या सोबत आहेत श्रेया क्षीरसागर मॅम. सो या दोघी संपूर्ण शाळेमध्ये नाटकासाठी प्रचंड, मी थोडक्यात नाटक त्यांना आवडतं म्हणून मी त्यांना एकच शब्द देईन की नाटक वेडे आहेत ते ॲक्च्युली. की जितकं जास्तीत जास्त नाटक या क्षेत्रासाठी करता येईल तितकं ते प्रयत्न करतात. शाळेतर्फे मुलांना ते संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांची ॲक्च्युली मला एक गोष्ट चांगली वाटते की ते कुठल्याच पॉईंटला माघार घेत नाहीत अजिबात. म्हणजे म्हणजे कितीही प्रॉब्लेम येऊ द्या, शेड्यूल मॅनेज करणं असू द्या, शाळेतल्या आपण काय म्हणू शाळेतल्या एक्झाम्स असू द्या, लेक्चर्स असू द्या, पालकांशी मॅनेज करणं असू द्या, टास्क. सो सगळ्याच गोष्टी त्या बिंदास. म्हणजे मी जर एखादी गोष्ट त्यांना सांगतोय तर ठीक आहे वैभव झाली मॅनेज, म्हणजे या अर्थ म्हणजे का कशासाठी काय करायचं. सो त्या बाबतीत मला खरंच त्या दोघांचं खूप कौतुक वाटतं. आणि त्या बाबतीत एक मला किस्सा सांगायला आवडेल की मी जेव्हा पहिल्यांदा त्यांना भेटलो होतो की म्हणजे पॅरेंट्स मिटिंग झाली होती, पॅरेंट्स होते, मॅम होते आणि मी स्वतः होतो. मला इंट्रोड्यूस करून देणं चालू होतं. माझा मित्र आहे अजय पाटील म्हणून, जो स्वतः ॲज अ दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून काम करतो. तर त्याने ॲक्च्युली माझी ओळख करून दिली होती त्या शाळेमध्ये की वैभव आहे जो तुम्हाला ह्यावर्षी हेल्प करेल, कारण मी सध्या बऱ्याच कामांमध्ये बिझी आहे. सो त्या पद्धतीने मी जाऊन उभं राहिलेलो. मॅम मला बोलल्या की वैभव तुला जर काय बोलायचं असेल तर एकदा बोल. तर पोडियम समोर मला बोलायला उभं केलं. मी माईक हातात घेतला आणि माईक हातात घेतल्याच्या नंतर पहिलं म्हणजे माझं वाक्य ॲक्च्युली येणं अपेक्षित होतं, तेवढ्यात मॅमचंच वाक्य आलं, दीप्ती जोशी मॅमचं, की बाहेर कुठे काम करणार असशील तर अजिबात करू नको, आम्हाला प्रथम क्रमांक मिळवायचा म्हणून तुला बोलवलं आहे. माझं असं की अरे थांबा आधी ऐकून घ्या. कारण म्हणजे नाही म्हटलं तरी ॲक्च्युली ते मस्करीच्या मूडमध्ये बोललेलं आहे. पण ॲक्च्युली तेव्हा मला समजलं की किती दडपण असणार आहे काम करताना. कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट मिळवलेली नसते त्यावेळेचे आपले प्रयत्न आणि एखादी गोष्ट मिळवल्याच्या नंतर आपण तेच यश आपलं टिकवून ठेवण्यासाठी जेव्हा आपण परत नवीन काम करायला जातो तेव्हा समोरच्यांच्या अपेक्षाही वेगळ्या असतात. बरोबर. सो त्यावेळेस मला जेन्युइनली जाणवलं की हे काहीतरी वेगळ्या हिशोबाने हे माझ्याकडे काम आलेलं आहे. एक वेगळी अपेक्षा माझ्याकडनं ठेवली गेलेली आहे आणि त्याच्यासाठी 100 काय 200% देण्यासाठी मी तयार आहे. पण शेवटी रिझल्ट जो काय असतो तो परीक्षकांच्या हातात असतो. त्यामुळे शिक्षकांकडनं तर बराच सपोर्ट मिळाला मला या बाबतीमध्ये. त्यामुळे काही वादच नाही अजिबात. इव्हन अजूनही सपोर्ट त्यांचा मिळतोय. इव्हन पुढच्या वर्षासाठीही म्हणतात की सपोर्ट करायला रेडी आहोत. छान आहे एव्हरीथिंग. छान आहे. काय आहे की
आपल्यामध्ये ते स्किल आहेत किंवा आपण ते करू शकतो असा विश्वास मे बी त्यांना कुठेतरी तो दिसला आणि म्हणून कदाचित आज त्यांनी तो विश्वास 100% तुझ्यावरती ठेवला आणि ते तू आणि तो विश्वास मुळात सार्थकी करून दाखवलास. सो असं मी म्हणेन, कारण तू त्यांच्या शब्दास पूर्णत्वास नेलंयस. कारण एखाद्याने विश्वास ठेवणं आणि ठामपणे सांगणं की तुला हे करायचंच आहे आणि मग ते गोष्ट जर नाही झाली तर कुठेतरी तो अपेक्षाभंग, ती निराशा जेव्हा पदरी पडते तर त्यावेळेला काय वाटतं. कदाचित आपण सगळे कलाकार असतो तर या सगळ्या गोष्टींमधून पण गेलेलो असतो. प्रत्येक वेळेलाच पहिला क्रमांक किंवा दुसरा क्रमांक नाही मिळत, तर त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींमधून गेलेलो आहोत आणि तू तर जास्त जवळून गेलेला आहेस कदाचित. आणि असं म्हणतात की मग यशाची शिडी असते ती बरोबर पायऱ्या एक एक पायरी करतच चढायची असते आणि तशी तू ती चढलेली आहेस आणि आज इथवर येऊन पोहोचलायस. पण मला असं समजलंय की तू आता लवकरच याचा प्रयोग सुद्धा लावणार आहेस, तर त्याविषयी तू आपल्या श्रोत्यांना सांगावंस असं मी तुला विनंती करते. ऍक्च्युली नाटकाची जेव्हा स्पर्धा आपण करतो तर त्या स्पर्धा करताना लिमिटेड क्राऊडलाच हे नाटक फक्त बघायला मिळतं. ऍक्च्युअली जे आपले रिलेटिव्स आहेत किंवा जे आपले मार्गदर्शक आहेत त्यांना ऍक्च्युली कधी कधी ह्या स्पर्धा बघायला मिळत नाहीत, कारण स्पर्धा बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी असतात. त्यामुळे ह्या सगळ्यांसाठी इवन जे कोणी माझे रिलेटिव्स म्हणा, पॅरेंट्सचे जे रिलेटिव्स आहेत किंवा शिक्षकांचा जो स्टाफ आहे शाळेतला, त्यांच्यासाठी ह्या सगळ्यांसाठीच ऍक्च्युली एकत्रितपणे 10 एप्रिल रोजी मी एक शो लावतोय नाटकाचा, डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे सकाळी 11 वाजता. सो त्यानिमित्ताने हे नाटक सगळ्यांपर्यंत पोहोचावं ही एक अपेक्षा आहे. आम्ही काय करतोय किंवा आम्ही काय करून प्रथम क्रमांक मिळवलाय हे लोकांपर्यंत पोहोचावं, कारण जोपर्यंत आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत लोकांना कळणार नाही की आम्ही नेमकं काय करतोय. बरोबर. कारण लोकांना प्रथम क्रमांक मिळाला ह्यात इंटरेस्ट नाही तर तुम्ही काय करता याच्यात इंटरेस्ट आहे. बरोबर. आणि हीच गोष्ट ऍक्च्युली सगळ्यांपर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे, म्हणून आम्ही नाटकाचा शो लावतोय. सो ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी नक्की ही संधी घ्या, ही नाटक बघा. आणि इव्हन अजून एक गोष्ट सांगेन की जर तुम्हाला याच्यातून काही वाटलं तर नक्की त्या गोष्टी आमच्याशी शेअर करा, आम्हाला नक्की आवडतील. कारण हे नाटक फक्त स्पर्धेपुरतं न ठेवता ऍक्च्युली कुठेतरी समाज प्रबोधन हे व्हावं या हेतूने केलेलं नाटक आहे. सो कदाचित याच्यातून 10-12 जण जरी झाली त्या गोष्टीच्या बाबतीत समजा पॉझिटिव्ह, तर आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट असणार आहे. आणि विषय हा ऍक्च्युली असा आहे की जो लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत प्रत्येकासाठी तितका महत्वाचा आहे, प्रत्येकाला विचार करण्यासारखा आहे. म्हणजे हे नाटक एक 5 वर्षाच्या मुलालाही तितकंच कळेल आणि एक 20 वर्षाचा किंवा 60 वर्षाच्या माणसालाही तितकंच कळेल. ते तितका चांगला विषय आहे आणि मुलांनी तितक्या चांगल्या पद्धतीने तो परफॉर्म केलाय. कारण दिग्दर्शन जरी म्हटलं तरी दिग्दर्शकाचं काम शेवटी एका पॉइंटला संपतं, पण जेव्हा नाटक सुरू होतं तिथून मुलांचं काम सुरू होतं. आणि ऍक्च्युली मुलांनी ही गोष्ट खूप छान पद्धतीने निभावली आहे. ह्या बाबतीत म्हणजे हे ऍक्च्युली बघायला नक्की यावं सगळ्यांनी, ही एक विनंती करेन मी सगळ्यांना. ज्या आत्मीयतेने तू बोलतोयस ना, एक्साइटमेंट लेवल अशी वाढलेली आहे की आता नक्कीच हे नाटक पाहायला पाहिजे. मला बालनाट्याविषयी अजून काही 1-2 प्रश्न आहेत मनात, मी ते तुझ्याकडून त्याची उत्तरं मला ऐकायची आहेत, पण वेळ झाली ते छोट्याशा विश्रांतीची. श्रोते हो, आज आपल्यासोबत वैभव जोडला गेलेला आहे. वैभव सोबत आपण छान गप्पा मारतोय, बालनाट्याविषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि लहान मुलांची बाप गोष्ट हे जे बालनाट्य आहे, ज्याला राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं, या नाटकाविषयी बऱ्याच गोष्टींची माहिती करून घेतोय. तर ही मुलाखत अशी सुरू राहणार आहे, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. Acharya 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आज आपल्या मुलाखतीमध्ये आपल्यासोबत जोडला गेलेला आहे वैभव उबाळे आणि वैभव सोबत आपण छान गप्पा मारतोय. लहान मुलांची बाप गोष्ट या नाटकाला, बालनाट्याला राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आणि या नाटकाविषयी बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेतल्या. पण वैभव, जसं तू मघाशी इतक्या छान पद्धतीने किंवा खूप मनापासून म्हणालास की आपण जो प्रयोग लावलाय त्या प्रयोगाला सगळ्यांनी या, तुला काय वाटतं, बालनाट्य हे तितक्या प्रमाणामध्ये लोक पाहतायत का, किंवा लोक अशा नाटकांना जातायत का, किंवा व्यावसायिक रंगभूमीवरती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बालनाट्य यायला पाहिजेत का, किंवा काय तुझं मत आहे या सगळ्या विषयावर?
ऍक्च्युली बालनाट्य म्हटल्याच्या नंतर लोकांना असं वाटतं सुरुवातीला की खूपच लहान मुलांसारखं असेल किंवा कदाचित ते कार्टून बघितल्यासारखं असेल. म्हणजे ऍक्च्युली हे खरंच कुठेतरी mindset आहे. माइंडसेट लोकांचा. पण खरं तर जेव्हा आपण बालनाट्य जेव्हा खरंच बघायला जातो तेव्हा लोकांना कळतं की हे ऍक्च्युली मोठ्यांना पण तितकंच अपील होणारं नाटक आहे. बरोबर. पण मोठ्या माणसांना सुद्धा ते कुठेच बोरिंग वाटत नाही. कारण बालनाट्य आता सध्या त्या पद्धतीने येत आहेत रंगभूमीवरती. इव्हन त्या पद्धतीचे दिग्दर्शक सध्या काम करतायत किंवा त्या पद्धतीचं लिखाण सुद्धा केलं जात आहे. त्याच्यामुळे हे विषय सगळ्यांपर्यंत पोहोचणारे आहेत. फक्त महत्वाचं काय की कुठेतरी ह्या बालनाट्यांमधून एक आपली नवीन पिढी चांगली घडली पाहिजे. बरोबर. सो हे जर इंटेन्शन ठेवून लिहिलेली जी नाटकं असतील किंवा जी डिरेक्ट केलेली नाटकं असतील ती खरंच आवर्जून सगळ्यांनी बघायला जावी. सध्या जर आता व्यावसायिक रंगभूमीवरती जरी आपण बघायला गेलो तरी मोजकी 2 ते 3 नाटकंच आहेत की जी सध्या चालू आहेत. आणि बरीचशी नाटकं अशी पण आहेत की जी पिरियडिकली येऊन जातात. जसं की समर व्हॅकेशन्स असू द्या किंवा दिवाळी व्हॅकेशन्स असू द्या याच दरम्यान येऊन जातात. पण ऍक्च्युली हे फक्त इथपर्यंतच लिमिटेड न ठेवता ते कुठेतरी फुल फ्लेज वर्षानुवर्ष चालू राहिली पाहिजे. ती ऍक्च्युली अपेक्षा आहे. कारण हे नाटक जितकं आपण परफॉर्म करू, भले काही नाटकं बरेचसे अशी पण आहेत की जी 2-2 वर्ष चाललीत पण लोकांनी बघितली नाही आहेत. आणि त्या नाटकांना 2ही वर्ष पूर्ण म्हणजे हाऊसफुल प्रयोग झालेत अशा पद्धतीने नाटकं झालेली आहेत ती. बट स्टील कुठे ना कुठेतरी काही क्राऊड जो आहे तो ह्या गोष्टींपासून लांब राहतोय. त्याच्यामुळे जशी बाकीच्या विषयांवरती नाटकं चालतात, कौटुंबिक विषय असू द्या म्हणा किंवा बरेच विषय चालतात. सस्पेन्स सध्या जास्त चालू आहे. सस्पेन्स ऍक्च्युली प्रचंड मोठ्या प्रमाणात चालू आहे. कारण लोकांना त्यात इंटरेस्ट आहे. सो अशाच पद्धतीने याच लेवलवरती कुठेतरी जर बालनाट्य सुद्धा जर सादरीकरण झाले व्यावसायिक रंगभूमीवरती तर ते खरंच लोकांपर्यंत पोहोचायला आणि बालनाट्याविषयी लोकांचं प्रेम वाढायला खरंच खूप मदत होईल त्या गोष्टीची. कारण अजूनपर्यंत असं होतं की बरीच लोक असे म्हणतात की अच्छा तू दिग्दर्शक आहेस, तू अच्छा बालनाट्यच लिहितोस ना, बालनाट्यच डिरेक्ट करतोस ना, म्हणजे काय एवढं मोठं काही नाहीये. व्यावसायिक रंगभूमीवरती जेव्हा तू येशील तेव्हा तुला कळेल की काय असतं. मग ऍक्च्युअली मला ह्या मुद्द्याला जरा थोडं हे वाटतं की खोडून काढायचं थोडक्यात की ऍक्च्युली मेहनत तिथेही तेवढीच आहे आणि इथेही तेवढीच आहे. दोन्ही गोष्टी ह्या एकाच लेवलवरती असणार आहेत. कारण जसं आपण मोठ्या कलाकारांना आपण घेऊन जेव्हा एखादं नाटक बसवतो, एखादं नाटक परफॉर्म करतो, तेवढीच कुठे एव्हाना कदाचित त्यापेक्षा किंचित जास्त मेहनत त्या लहान मुलांकडनं त्या लेवलचं काम करून घेण्यासाठी लागते म्हणा. त्याच्यामुळे ह्या दोघांनाही तितकाच दर्जा असणं अपेक्षित असं वाटतं. आणि बरीच म्हणजे आता सध्या जर तुम्ही बघायला गेलं तर सिरियल आणि मूव्हीज मध्ये बालकलाकार इतक्या तुफान गर्दी करतायत आणि इतक्या नवीन मूव्हीज ह्या सगळ्या मुलांवरतीच बेस येत आहेत. तर मग जर त्या ठिकाणी जर आपण लहान मुलांना इतका वाव देतोय तर मग बालनाट्य रंगभूमीवरती पण आपण देऊ शकतो. म्हणजे आपण जसा विचार करतो की व्यावसायिक रंगभूमीवरती काम करताना आपल्याला फेस व्हॅल्यू जास्त मॅटर करते का, तर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी. तर तशीच लहान मुलं पण बरीचशी आहेत इथे की ज्यांना फेस व्हॅल्यू आहे. आपण त्यांना घेऊन जर बालनाट्य रंगभूमीवरती जरी काम करतोय तर कदाचित या बालनाट्य रंगभूमीला समृद्ध करायला आपण प्रयत्नशील आहोत, हे लोकांपर्यंत पोहोचेल सुद्धा. नक्कीच. कारण तू खूप छान विषय मांडलास. कारण तेच म्हणणं आहे ना की आपण काय पाहतोय, म्हणजे एक दिवस कुठेतरी सहज सुट्टी यायचं लहान मुलांना घेऊन कुठेतरी गार्डन मध्ये, पार्क मध्ये, तिकडे जाण्यासाठी नाही म्हणत नाहीये, पण असं म्हणतात नाही ही नाटक म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी येत नाही, ह्याच्यातून काहीतरी एक नेहमीच आपण चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न करतो, चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्या वेळेला तुमची मुलं 2 ते 3 अडीच तास तुमच्या हातातून मोबाईल ठेवून बाजूला बसतात, मोबाईल हातातून मागत नाहीत, सगळ्यात महत्वाचा विषय, आणि छान तिथे जे काही कला सादर होते ती अगदी छानपणे असे आवडीने पाहतात, तर अजून एखाद्या आई वडिलांना काय हवंय. तर मला असं वाटतं की इथेच सगळ्या गोष्टींचं गुपित आहे ते दडलेलं आहे. त्यामुळे पालकांनी सुद्धा तितक्या मोठ्या प्रमाणावरती बालनाट्याला प्रतिसाद द्यायला हवा. आणि नक्कीच लहान मुलांची बाप गोष्ट याचा प्रयोग 10 एप्रिलला होतोय घाणेकर, बरोबर, डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये ठाणे येथे. तर सगळ्यांनी नक्कीच 11 वाजता होतोय हा प्रयोग. आणि जर तुम्हाला, आणि मला असं वाटतं त्या दिवशी सुट्टी पण आहे, बरोबर, दिवस आहे, महावीर जन्म असल्या कारणाने ऑफिशियल सुट्टी आहे, त्यामुळे तुम्ही नक्की जाऊ शकता.
तर आणि अजून एक महत्वाचं म्हणजे तिकिटाचे दर अगदी माफक आहेत, जास्त महागही नाही आहेत, त्यामुळे नक्कीच तुम्ही या छान नाटकाचा आस्वाद घ्या. नक्की त्या नाटकामध्ये काय दडलंय, मी मुद्दामच हा प्रश्न इथे घेतलेला नाहीये, कारण जर हे सगळं मी आता इथे विचारलं तर नाटक पाहण्यामध्ये जी एक्साइटमेंट आहे कदाचित ती थोडीशी कमी होऊ शकते. म्हणून ते नाटक नक्की काय आहे, कसं असणार आहे, तर हे नक्की तुम्ही पहा. 11 तारखेला प्रयोग होतोय आणि वैभव तुला खूप शुभेच्छा आहेत. खरे तर तू खूप छान प्रयत्न केलास आणि तो प्रयत्न यशस्वी करून दाखवलास आणि आता तू पुढे एक स्टेप अजून पुढे गेलास की त्याचा तू प्रयोगही लावलेला आहे. सो त्यामुळे तुला खूप शुभेच्छा. तुला ज्या शिक्षकांनी मदत केली त्यांचंही खूप खूप अभिनंदन मी करेन. लेखक आहेत संदीप गचांडे सर, त्यांचंही खूप अभिनंदन आणि तुला तुझ्या पुढच्या भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आचार्य 90 FM ने मला ही संधी दिली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. आणि महत्वाचं म्हणजे 10 एप्रिलला जो शो होणार आहे त्या बाबतीतही तुमच्याकडनं बरीच हेल्प होते मला ऍक्च्युली. कारण ज्या माझ्यासोबत बोलतायत कोमल मॅम, तर खरंच खूप चांगल्या मैत्रीण आहेत आणि त्यांच्यासोबत बोलायला, त्यांच्यासोबत चर्चा करायला, इंटरव्ह्यू द्यायला खरंच छान वाटतं. सो तुम्हालाही ऑल द व्हेरी बेस्ट तुमच्या सगळ्याच कामांसाठी आणि थँक्यू. मला असंच पुढे नक्कीच बोलवत राहा. डेफिनेटली. तू जसं की आताच आपण म्हणालो ना की तूही म्हणालास की सध्या व्यावसायिक नाटकाचा विचार आला डोक्यामध्ये, तर अशी इच्छा आहे की तू तिथपर्यंत ऑलरेडी पोहोचलेला आहे. त्याने बऱ्याच गोष्टी ते ओपन नाही केल्यात, पण तू त्याही मार्गातून तू पुढे जावंस आणि तुझी ही वाटचाल, तुझी ही गौडदौड जी आहे ती अशीच चालू राहावी अशा शुभेच्छा देते. आणि मला आवडेल तुझ्यासोबत पुन्हा पुन्हा इथे यायला आणि पुन्हा पुन्हा गप्पा मारायला. सो श्रोते हो, तर आपली आजची ही विशेष मुलाखत, आज आपण वैभव सोबत छान दिलखुलास गप्पा मारल्या. दिग्दर्शक म्हणून वैभव उभाळे हे नाम जेव्हा त्या नाटकाच्या खाली तिथे लागलं गेलं तेव्हाच त्याच्यावरती कामाची जी काही जबाबदारी होती, त्याच्यावरचा विश्वास होता, ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या गोष्टी वाढलेल्या असताना ह्या सगळ्या गोष्टी त्याने सार्थ करून दाखवल्या आणि लहान मुलांची बाप गोष्ट या नाटकाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. आणि त्याच विषयाला अनुसरून आजची ही विशेष मुलाखत खूप रंगली. या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या, तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. तर आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये मी आरजे कोमल वैभव सोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.